दुसरा मॅच ऑन करायचे फन्स. पहिला षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय रुपेश परेड. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. राहुल गुण अँड त्याला साथ देण्याकरिता नॉन स्ट्राईक एंड वरती सुरेंद्र घाटाल. मॅच लावते सुरुवात. 2 ओव्हरचा हा मॅच. राईट नंबर तो षटकातील पहिला बॉल आडवा बॅटनं चेंडूला हाफ वलीवर घेतला आणि चेंडूला पाठवलाय थेट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता आला हा षटकार. नंबर पाहिजे हे साथ ना बांधू आपण लग्नाची गाठ. 7 मला बसव गाडीन 3 13 ना इच्छा कर जरा. 13 32 ना नखर मध्ये 36 32 2 ना कर मला फोन. 2 100 ना पुरा माझा नंबर. पहिल्याच बॉल वरती भव्य स्वागत केलं गोलंदाज आपण या ठिकाणी पाहिलं तर रुपेश परेडचं सॉरी राहुल गोंड. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी. हा चांगला कमबॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉल वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर षटकार आला होता. असं प्रेशर मध्ये नक्कीच पाहायला मिळाला गोलंदाज रुपेश. पण त्याच्यानंतर कमबॅक. त्यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर सोडून दिला गेलाय. कुठल्या प्रकारची ऍक्शन त्या ठिकाणी घेतली नाहीये बॅटरनं. त्याला वाटलं होतं की चेंडू मात्र जाईल वाईट दिशेच्या अगदी बाहेर, परंतु नाही. कटरचा मारा हलकासा बॉल मात्र या ठिकाणी आतमध्ये वल्ला गेला. एक चांगला बॉल निश्चितच पाहायला मिळाला. त्यावेळेस फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 6 धावांकरिता हालाय षटकार. धन्यवाद धन्यवाद. म्हटलं जातं ना मनुष्याच्या सर्व चांगल्या गुणांपैकी साहस हा सर्वात महत्वाचा गुण आहे, कारण तो सर्व गुणांची जबाबदारी घेतो. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर हॅप ट्रॅकर बॉल होता. लॉंग लेगला सोडलाय झेल. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर महत्वाचा झेल मात्र सुटला जातोय. संधी मिळवली होती या ठिकाणी, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये. लॉंग लेगच्या क्षेत्ररक्षकाला झेल झाली आहे ड्रॉप. राहुलला मात्र पुन्हा एकदा संधी मिळते या इनिंग मध्ये बॅटिंग करण्याची. त्यावेळेस आपण पाहतो मिस्टाईम फटका. क्षेत्ररक्षक आहे कृष्णा आणि पकडतो झेल आणि समाप्त झाला आहे सुरेंद्र घाटाल. या खेळाडूचा खेळ इज आउट. शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणीही होईन दंग. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती. बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. होले होले आली ती माझ्या पाठीशी. बोलली अहो भेटाना नदीच्या काठीशी. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावा फलकावरती धावा आपण पाहिला तर 1 बाद 13 धावा. 2 ओव्हरचा हा मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. अनिकेत चौधरी तो निश्चितच वेगवान गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातोय. वसई तालुका आदिवासी फेडरेशनचा नंबर 1 गोलंदाज आहे. यावेळेस आपण पाहिला तर तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये हाताळला गेलाय उमेश परेडच्या माध्यमातून. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू झालंय. यावेळेस आडव्या बॅटनं निश्चितच खेळण्याचा प्रयत्न केला होता राहुलनं, परंतु बॅक टू बॅक 2 चेंडू मिस या ठिकाणी झालेत. 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात.
अजून या ठिकाणी 15 ते 16 धावा यायला हव्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकातील 4. यावेळेस बॅकफूट पंच पाहायला मिळाला होता, परंतु चेंडू आपण पाहिला तर थर्डमॅन क्षेत्राच्या दिशेने जातोय आणि शेवटच्या क्षणी मात्र चेंडू सीमा रेषेच्या पार रवाना झालाय. 4 धावांकरिता आलाय हा आणखी एक महत्वाचा चौकार. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी. षटकातील पुढचा बॉल हा ट्रॅकर बॉल होता. चेंडूला ओळखलं, पारखलं आणि त्याच्यानंतर चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेट मांडून लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता आला हा षटकार. फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने मांग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणारी हाय तुझ्या हाताने घास भरून दे. कुंकू लावणार फक्त तुझ्या नावाचं हाय तुझ्या हाताने मांग भरून दे, सुखा दुःखाची साथी तुझी होणारी हाय तुझ्या हाताने घास भरून दे. तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे, हिरो होंडा की ऑडी धन्यवाद पाहिजे, डीजे. होटाची लाली नी कानाची बाली. षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मिस टाइम फटका परंतु नाही. फलंदाज ठिकाणी आपण पाहिला तर कॉटन बॉल झाला, आउट. राजा मला नऊवारी साडी पाहिजे, नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. धन्यवाद डीजे, धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर प्ले डाऊनच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज बाद झाला मिस्टर राहुल गुण. राहुल गुण बाद झाल्यानंतर मला वाटलं सचिन कालात मैदानाच्या आतमध्ये येईल, परंतु त्याला थांबवलं गेलं. त्यावेळेस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय योगेश मेरे इन होतोय आणि चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील फक्त सिंगल बॉल शिल्लक आहे. निश्चितच सचिन साठी पारितोषिक लावलं होतं, तेच मला वाटलं या ठिकाणी सचिन येईल मैदानाच्या आतमध्ये. किरण बारा त्यांच्याकडनं ते पारितोषिक होतं. एका षटकारासाठी तब्बल 10,000 त्यांनी लावले होते, परंतु त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलेलं नाहीये. यावेळेस फुल टॉस बॉल आडव्या बॅटने चेंडूला हाफ वलीवर घेतलाय, चेंडूला पाठवलंय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 25 आकड्यावरती आणि लक्ष असणार आहे 13च्या सरासरीनं 26. चला यानंतर आणखी एक महत्वाचा मॅच आपण पाहणार आहोत. कृपादेवी बॉयज उंबराले आणि इशिका 11 तरखड या दोन्ही टीमच्या संघनायकाला विनंती असेल आपण त्वरित क्विक फास्ट आमच्या टॉस बॉक्स मध्ये उपलब्ध व्हायचं आहे. चला आपण आहे टॉसचे टॉस बॉक्स मध्ये या. 2 कर्णधार तुम्हाला मी नम्र विनंती करतोय की आपण वेळेला सहकार्य करा. इशिका 11 तडखड टीम आणि कृपादेवी बॉईज उमराले टीम. कृपादेवी बॉईज उमराले टीम आपण पाहिली सरपंच उपसरपंच चषकाची उपविजेता टीम राहिली होती. आज पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये खेळण्यासाठी दाखल झाली आहे. विनंती असेल या लगेचच आपण टॉस करूया. 2 संघाचे संघनायक राज या. कृपादेवी बॉईज उमराले असेल, इशिका 11 तडखड असेल आणि ह्या 2
प्रतिस्पर्धी संघांच्या दरम्यान टॉस होतोय. टॉसची ओळख करून दिली आहे. कॉल दिला जातो. हेड इथे आपण बघितलं तर हेड कॉल दिला होता आणि हेड आलाय. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर टॉस जिंकलाय. अशी काय टीम काय निवडाली इथे. या मैदानावर तुम्ही खेळलात, अनुभव आलाय तुम्हाला, कसं वाटतंय की नक्कीच तुम्ही जर बॉलिंग करणार तर मग कृपादेवी बॉईज टीमसाठी काय रणनीती वापरणार. रणनीती तर हे बॅटिंग विकेट आहे. बॉलिंग बघू, चांगली टाकायचा प्रयत्न करू. शुभेच्छा असेल तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि मला वाटतं कृपादेवी बॉईज तुम्हाला सुद्धा शुभेच्छा देते, कारण की मॅच सुरू झाला त्यामुळे आम्ही प्रतिक्रिया घेत नाहीयेत आणि जाते कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय मिस्टर अनिकेत चौधरी आणि त्याचं देखील भव्य स्वागत केलं या ठिकाणी षटकारानं. उमेश परेडनं ठोकलाय षटकार. होणाऱ्या बाळांची आई ग, माझं सारं तुझंच, तू फक्त बोल तुला काय पाहिजे. तिला सोन्याचा झुमका, चांदीचं पैंजण. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर एक मोठा विकेट पेश केलाय उमेशनं. यावेळेस हा दुसरा बॉल या ठिकाणी पाहिला तर अतिशय तेज तरार होता, अगदी वेगवान हाताला होता, वेगामध्ये बीट केलाय. मागेच उल्लेख केला होता ज्यावेळेस फलंदाजीसाठी आला होता अनिकेत चौधरी. एक वेगवान गोलंदाज आहे आणि तो त्याच्यासाठी जाणला जातो, परंतु त्याच्यासाठी आपण या ठिकाणी पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती त्याचं देखील भव्य स्वागत केलं उमेशनं. परंतु त्याच्यानंतर हा डॉट बॉल यावेळेस स्टेप आउट होऊन ओ हो 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 या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटची लिडिंग एज थर्डमॅन क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध करून दिली होती गोलंदाज अनिकेत चौधरीनं, परंतु झाली या थर्डमॅन क्षेत्रामध्ये मिस्टेक आणि चुकीला माफी नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं तर कुणाल घाटाल होता थर्डमॅन क्षेत्रामध्ये. उलट सुरेंद्र घाटाल यांचे पुत्र आहेत. 26 धावा बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. अनिकेत पुन्हा एकदा राईट नंबर विकेट षटकात पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस अजून एक डॉट बॉल येतो. वाट डिलिव्हरी मिस्टर अनिकेत चौधरी. अतिशय जबरदस्त हा चेंडू हाताला गेला. परफेक्ट डिलिव्हरी याला म्हणायला काही हरकत नाहीये. अगदी चेंडूचा टप्पा पडला, थोडासा बाउन्स झाला, अगदी बॅटरच्या खांद्याच्या लेवलला हा बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय. डॉट डिलिव्हरी षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मिस टाइम फटका. यष्टिरक्षक यावेळेस पुढे येतोय आणि पकडतो झेल आणि समाप्त होईल. मिस्टर रुपेश परेड याचा खेळ इज आउट. लाल शालून हिरवा चुरा, माझा दिल दिलाय मी तुला, बेगीन कर गो शिलगर पुरा. मांग भरून सजशील कवा, लाल शालून हिरवा चुरा, माझा दिल दिलाय मी तुला, बेगीन कर गो शिलगर पुरा. Classy to charming, pink lips और तुझे गोरे 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 चबी चिक्स रंगाना भी फेयर है, चिनाशी अफेयर है. अल्लू अर्जुन फॅन थोडी सेक्सी वाली गर्ल है. बाबाला सुन बाजे तू माझे मम्मीला सुन बाजे. धन्यवाद. वॉटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. नंबर 3 या क्रमांकावरती खेळण्याकरिता राकेश. सध्या तरी चांगला कमबॅक राहिलाय, पलटवार राहिला या ठिकाणी गोलंदाज अनिकेत चौधरीचा. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर सीमारेषेच्या बाहेर पाठवला होता उमेशनं, परंतु त्याच्यानंतर चांगला कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता मात्र चेंडू शिल्लक आहे ते म्हणजेच 7 आणि 7 मध्ये धावा बनवायच्या आहेत. 19 7 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. हा शेवटचा बॉल असणार आहे. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक फलंदाज बाद. बॅक टू बॅक 2 विकेट प्राप्त केले. काय जबरदस्त या ठिकाणी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. म्हटलं जातं ना, जीवनात ठरलेल्या यशाच्या शिखरावर झेप घेण्यासाठी काही पावले मागे यावं लागतं. पाहणारे हरला म्हणून म्हणतील तेव्हा मात्र त्यांना दाखवून
द्यावं लागतं, दिसतं तसं नाहीये. आणि असा खेळ मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. आणि की चौधरीच्या माध्यमातून चांगलं षटक टाकलं गेलं. आता मात्र 6 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी आपण या ठिकाणी पाहिलं तर 19 धावांची आवश्यकता. एस डीजे शोभतय नाथ केसार चांदली तोऱ्यान रेता डोल्यावर झुलतय वाऱ्याशी भाटा लुगड्यावर फरकी तुझी बाजारी वटा नरक्या तेऱ्या कसं. धन्यवाद डीजे. 6 बॉल जिंकण्यासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. जोपर्यंत क्रीज मध्ये उमेश परेड असेल तोपर्यंत रेट मात्र त्यांचा वाढतच असेल, यात काही शंका नाहीये. परंतु त्याच्या अगेन्स्ट हा अतिशय चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्न ठिकाणी जरूर केलाय, परंतु पंच सहमत नाही आहेत. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर मात्र जरूर पाहायला मिळते असं पंचांचं मत आहे, आउटफील्ड पंचांचं. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर फिल्डिंग करणारे रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. वाईट आहे की मग प्लेअर डिलिव्हरी हे देखील चेक केलं जाईल. आमचे टीव्ही अंपायर या ठिकाणी सज्ज आहेत आणि योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवला जाईल, यात काही शंका नाहीये. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि सध्या तरी आपण पाहिलं तर DBN लाईव्हचं जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट सातत्याने आपल्याला या वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये पाहायला मिळतंय. येस, व्हाईट बॉल असणार आहे, पण अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर व्हाईटच्या रेषेवरून हा चेंडू लँड होताना आपण या ठिकाणी निश्चितच पाहतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ऑर्डर बॅटनं चेंडूला हाफ वॉलीवर घेतलाय. 1 धाव वेगाने पूर्ण केल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. दुसरी धाव यस धोकादायक ठरली आहे आणि महत्वाची विकेट या ठिकाणी मिळवली आहे. उमेश परेठ ला मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये केलं या ठिकाणी बाद. पालघरचे बाजार आहे मैत्रा पालघरचे बाजार आहे. झुमका घेऊन मला दे मैत्रा झुमका घेऊन मला दे. धन्यवाद. 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. 17चा खतरा. कोण जिंकणार ही मॅच? 7 बॉल 17 धावांची आवश्यकता असताना मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन झालाय, तो म्हणजेच विकी. त्यावेळेस पहिला बॉल खेळत असताना मात्र चेंडूला हलक्या हातानं आपल्या मनगटाच्या सायनं वळवलाय ऑन साईडला. शॉर्ट मिडानला मात्र हा चेंडू रवाना झाला होता. एक सिंगल धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 10 या आकड्यावरती. 4 बॉल 16 ची गरज. हा चेंडू वाईट आहे. आणखी एक वाईट बॉल या ठिकाणी टाकला जातोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस अजून एक वाईट बॉल. आतापर्यंत 3 वाईट या ठिकाणी जरूर टाकलेत गोलंदाज राहुलनं. 4 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजून सुद्धा 14 धावांची गरज आहे.
एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करून देईल. बॅटर आपण पाहिला तर राकेश आहे. राकेशचा विचार केला तर नंबर 3 वरती 1 डाऊनला तो मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी आलाय. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू चांगला जरूर पाहायला मिळतोय. अँड लाईनचा योग्य वापर या ठिकाणी केला जातो यावेळेस. कारण राहुल गुण एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक डॉट बॉल येतोय. सुरुवातीला आपण पाहिलं तर अगोदरचे दोन्ही चेंडू वाईट आले होते. त्याच्यानंतर लेन अँड लाईन मध्ये सुधारणा या ठिकाणी केली जरूर. आणि आता मात्र 2 योग्य चेंडू मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाले. यावेळेस आपण पाहतोय आणखी एक डॉट बॉल. आता मात्र 1 बॉल आणि 14ची गरज. पूर्णपणे सामन्यावरती वर्चस्व या ठिकाणी दर्शवलं ते म्हणजेच ब्लू स्टार वसई टीमनं. काय जबरदस्त खेळ राहिलाय. असं वाटलं होतं की या ठिकाणी सहज हा सामना जिंकेल आई ग्रुप भाटपाडा